आवाज तुमचा संपूर्ण गावामध्ये गेला पाहिजे, बाकी सर्व गोष्टी तुमच्यावरती आहेत। त्यामुळे साऊंड दादा फक्त एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुमचा आवाज हा पोहोचू द्यात, कारण साऊंड वरती सर्व इफेक्ट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। शांत पहा, सर्व समजेल गावामध्ये कशा प्रकारे मंदिराची उभारणी झाली, काय कशा प्रकारे गोष्टी केल्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न। सस्नेह प्रणाम। आज आपल्या कोपरी गावातील श्री सत्यनारायण मंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत। या सोहळ्यास आजूबाजूच्या पंचक्रोशीत एक विशिष्ट स्थान प्राप्त ते गावकऱ्यांच्या अमाप उत्साह व अपार मेहनतीमुळेच। पण या मंदिराच्या स्थापनेची कथा अशी आहे। मंदिराची पूर्वकथा म्हणजे गावातील चौक, म्हणजेच गावच्या मध्यभागी विहीर व बाजूची चौकोनी कुंडी। ह्या कुंडीवरच गावचा न्याय याविषयी विचार विनिमय चालत असे। गावातील तरुण रोज रात्री त्या कुंडावर जमत व दिवसभर काय घडले त्या दिवसातील गावच्या व आजूबाजूच्या घटनांची चर्चा करीत। अशी चर्चा करीत असताना एकदा गावातील तरुणांनी विचार विनिमय करून गावात सार्वजनिक सत्यनारायण पूजेचा संकल्प केला व त्याप्रमाणे गावात दरवर्षी सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा होऊ लागली। पण आर्थिक बाजू कमजोर असल्याने दरवर्षी येणारा खर्च परवडणारा नव्हता। तरी गावातील जोडप्यास प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे वर्गणी जमा करीत होते व या कामी गावातील सर्व लहान मोठ्या लोकांचे सहकार्य मिळत होते। नेहमीप्रमाणे गावकरी रात्री चौकावर बसले असता बोलता बोलता ठरले की आपल्या गावात मंदिर बांधावे, पण मंदिर कोणत्या देवाचे असावे याविषयी चर्चा मात्र रंगली। या चर्चेत तेव्हाचे तरुण हिरिरीने आपले विचार मांडत होते। श्री रमेश सखाराम पाटील, आलेश पांडुरंग पाटील, आत्माराम नारायण पाटील, भाऊ गणपत पाटील, भास्कर हरी पाटील, मुकुंद आलो पाटील, कमळाकर वामन पाटील, जगन्नाथ सुकूर पाटील, नारायण भाऊ पाटील, जयवंत दिनकर पाटील, तुळशीराम इतवार पाटील, विष्णू भाऊ पाटील, माणिक रामचंद्र भोईर, हरिश्चंद्र विठू पाटील, सुधाकर दामोदर पाटील, परशुराम भिवा पाटील, अशोक नारायण पाटील, गजानन शिनवार पाटील, रामा पाटील, कृष्णा गोविंद पाटील, भालचंद्र जोमा पाटील, हिरा पांडुरंग पाटील, गणपत विठ्ठल पाटील, रमेश राऊत, कृष्णा धर्मा पाटील, कैलासवासी सखाराम मेस्त्री, कैलासवासी रामा नारायण पाटील, कैलासवासी नाना गणा राऊत, कैलासवासी दत्तात्रय काशीनाथ पाटील, कैलासवासी वसंत जैत्या पाटील, कैलासवासी यशवंत भगत, श्री नामदेव ओगे, भालचंद्र पद्मन पाटील, दामुल पाटील, केशव नारायण पाटील, लखमा लक्ष्मण पाटील ही समस्त मंडळी तेव्हा चौकावर जमत। मंदिराचा पायाभरणी ते कळसापर्यंत काम करणारे गावातील कैलासवासी सखाराम मेस्त्री, नारायण दादू पाटील, दिनकर रामा पाटील, दामोदर गोविंद कारभारी, रामा दादू राऊत, कैलासवासी श्री दत्तात्रय काशीनाथ पाटील ह्यांनी असे सुचवले की आपल्या गावात श्री सत्यनारायणाचे मंदिर बांधावे। यावर कैलासवासी श्री वसंत जैत्या पाटील ह्यांनी सांगितले की सत्यनारायण मंदिर भाईंदर पूर्वेला आहे, मात्र आपल्या वसई तालुक्यात श्री सत्यनारायण मंदिर नाही। मग सर्वानुमते ठरले की लग्नादी कार्यानंतर ज्याची पूजा अवश्य केली जाते त्या भगवान श्री सत्यनारायणाचे मंदिर आपल्या कोपरी गावात बांधावे। गावकऱ्यांनी मंदिर बांधण्याचे नक्की केल्यावर या कामात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून ब्राह्मणाजवळ जाऊन संकल्प केला व गावात दिवस रात्र मंदिर व मंदिराबाबतच चर्चा सुरू झाली। मंदिर उभारणीचा पैसा कोठून जमा करायचा, जागा कुठली निवडायची, मूर्ती कोठून आणायची यावर मतं मांडली जाऊ लागली। गावच्या मध्यावरील जागा कैलासवासी श्री पांडुरंग बुधा कारभारी व श्री जनार्दन पांडुरंग कारभारी यांची होती। गावात सत्यनारायणाचे मंदिर उभे राहते आहे,
व त्यासाठी जागेची आवश्यकता आहे असे कळताच त्यांनी आपल्या मालकीची जागा श्री सत्यनारायण मंदिराला दिली. मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला तेव्हा गावकऱ्यांकडे पावती पुस्तके 100 रुपये व जोडप्याचे जमा 200 रुपये असे फक्त 300 रुपये जमा होते. पण गावकऱ्यांच्या जिद्दीने मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले. आता मूर्ती आणण्याचा प्रश्न निर्माण झाला, कारण गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. परंतु चंदनसार गावचे श्री विठ्ठलभाई पटेल यांनी मूर्ती देण्याचे कबूल केले. श्री विलास देवनाथ पाटील यांची मदत तसेच गावातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तरुणांचे कष्ट यशस्वी झाले व ज्या गोष्टींचे स्वप्न पाहिले ते सत्य झाले. तो सुवर्ण दिन होता सोमवार दिनांक 5 एप्रिल 1975 रोजी श्री सत्यनारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्री विलास देवनाथ पाटील व श्री काशीनाथ गोविंद पाटील यांच्या शुभ हस्ते झाली. गावातील प्रत्येक घरातील एकूण 1 माणसाने मंदिरासाठी काम केले होते. नंतर दरवर्षी मंदिराचा उत्सव साजरा होत होता. 2 दिवस गावात यात्रा भरत होती. पहिल्या दिवशी सकाळी देवाच्या अभिषेकपासून सुरुवात झाल्यानंतर होम पूर्णाहुती होऊन दुपारचे कार्यक्रम संपतात. त्यानंतर संध्याकाळी भजन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम यांनी पहिल्या दिवसाची सांगता होती. दुसऱ्या दिवशी पालखी निघत होती. ह्या सोहळ्यात प्रत्येक घरोघरी पालखी नेली जात होती. प्रत्येक दारी रांगोळी काढून आरती करून पालखीचे स्वागत केले जात होते. तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचा फड होत होता. श्री जय भवानी रेती उत्पादक संघ कोपरी यांच्या आर्थिक सहकार्याने प्रत्येक बोटी मागे 500 रुपये प्रमाणे पैसे जमा करून गावकऱ्यांनी मंदिराचा खूपच सुरेख असा सभामंडप उभारला होता. गावात 2 दिवस चालणाऱ्या यात्रेस मंदिराच्या स्थापनेपासून त्या आजतागायत अनेक उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम वर्ग नाटके सादर केली गेली. अनेक प्रतिष्ठित लोकांचे कार्यक्रम सादर केले गेले. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबवले गेले. या पुढे काही काळानंतर 2013-2014 साली मंदिराच्या बांधकामाचे जीर्णोद्धार करण्याचे ठरले. जुन्या मंदिरातील मूर्ती तात्पुरता पत्र्याच्या छपराखाली ठेवण्यात आल्या आणि त्यानंतर मंदिराचे बांधकाम पुन्हा नव्याने सुरू झाले. पण RCC बांधकाम होऊन तब्बल 3 वर्षे काम थांबले. पुढे 2016 साली स्थगित झालेले बांधकाम सुरू करण्याचा विचार केला गेला आणि 3 वर्ष थांबलेल्या कामाला गावातील ग्रामस्थ श्री सुधाकर दामोदर पाटील आणि श्री किसन गोविंद पाटील यांच्या डोक्यात विचार आला की आपल्या सर्वांची घरे बंगले होत आहेत, मात्र देवाचे घर अपूर्णच आहे. असा विचार आल्यानंतर तत्कालीन नगरसेवक श्री यज्ञेश्वर पाटील यांची भेट घेतल्यानंतर चर्चेत असे निष्पन्न झाले की आधी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुहूर्त काढूया. त्यानंतर श्री काशीनाथ गोविंद पाटील यांनी या चर्चेला सहमती देत असे सांगितले की मंदिराचे काम अपूर्ण राहिले तरी चालेल, परंतु मूर्तींची स्थापना नवीन मंदिरातच करायची. त्यावेळी हातामध्ये कोणतीही जमापुंजी नसताना श्री काशीनाथ पाटील आणि श्री यज्ञेश्वर पाटील यांनी 15 लाख रुपये काम सुरू करण्यास दिले व पाहता पाहता गावातील सर्व ग्रामस्थांनी नोटबंदी असताना सुद्धा आर्थिक मदतीचा हातभार लावला. प्रत्येक जण आपापल्या यथाशक्तीप्रमाणे दान करत होता. त्यावेळी श्री किसन गोविंद पाटील यांच्या संकल्पनेतून पंचक्रोशीतील सर्व मंडप डेकोरेटर्स, साऊंड आणि लाईट व्यावसायिकांनी मंदिरासाठी आपलाही हातभार लागावा म्हणून परशुराम कोळी निर्मित उत्सव नात्यांचा आगरी कोळी बाणा हा सांस्कृतिक कार्यक्रम तिकीट शो पद्धतीने आयोजित केला. त्यातून मंदिराला 1,25,000 रुपयांचे दान देण्यात आले. या कार्यक्रमाचा हेतू इतकाच की 100 रुपयांचे तिकीट घेणारा सामान्य व्यक्तीचाही मंदिराला हातभार लागेल. या संदर्भात तत्कालीन आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांच्यासह संवाद साधल्यानंतर त्यांनी असे सांगितले की तिकीट शो करायचा असेल तर मंदिराचे मंडळ रजिस्टर असायला हवे. अगोदर ग्रामस्थ मंडळ असा उल्लेख केला जात असे, परंतु श्री हितेंद्र ठाकूर यांनी सुचवल्याप्रमाणे
लगेचच कागदपत्रे जमा करण्यात आली आणि त्या दिवसापासून श्री सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरी या नावाने नवीन ओळख निर्माण झाली। या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद मिळाला। तत्कालीन खासदार श्री बळीराम जाधव यांच्या समवेत श्री काशीनाथ गोविंद पाटील आणि आदी मान्यवरांनी उपस्थिती नोंदवून कौतुक केले। या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच गावकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला व मंदिराच्या कामाला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली। त्याचबरोबर पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तिमत्वांनी आणि अनेक मंडळांनी आपला मदतीचा हात पुढे केला। हाच तर खरा चमत्कार आहे। जे मंदिर 3 वर्षात पूर्ण होऊ शकले नाही ते 3 महिन्यात पूर्ण झाले। म्हणून त्यावेळी श्री किसन गोविंद पाटील यांनी असे म्हटले की भगवंताने आपलं घर स्वतः बनवून घेतलं, आपण तर फक्त निमित्त, आणि ह्या कामात आपणा सर्वांचा हातभार लागला आहे हे आपले महत्भाग्य आहे। त्यानंतर दिनांक 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल 2017 रोजी मुहूर्तप्रमाणे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आणि यात्रेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले। त्याचे आयोजन असे होते की दिनांक 29 मार्च 2017 या दिवशी दुपारी 2 वाजता चंदनसार येथील पाटील पाध्ये परिवाराच्या खाजगी मंदिरातून सर्व मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली। याची देही याची डोळा असा हा अविस्मरणीय मिरवणूक सोहळा। परिसरातील अबालवृद्ध सर्वांनी सहभाग घेतला। बँडच्या तालावर ग्रामस्थ, त्यासोबतच वारकरी, ढोल पथक, शाळेतील मुलं आणि लेझिम पथक यासोबत ऐतिहासिक पात्रांचा समावेश करत ही मिरवणूक मंदिराजवळ येऊन संपन्न झाली। त्यानंतर दिनांक 30 आणि 31 मार्च 2017 या 2 दिवसात प्राणप्रतिष्ठा व यात्रोत्सव विधीपूर्वक पार पडला। दिनांक 1 एप्रिल 2017 रोजी सालाबाद प्रमाणे पालखी सोहळ्याला एका नव्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सुरुवात झाली। याचे कारण असे की मंदिराची स्थापना झाल्यापासून म्हणजेच 1975 पासून मंदिराची पालखी मंदिरातून रात्री 12 वाजल्यानंतर प्रस्थान करत असे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता मंदिरात येत असे। परंतु शास्त्राप्रमाणे आणि पाठक गुरुजींच्या सल्ल्याप्रमाणे तिथीनुसार आपली पालखी चैत्र षष्ठी या दिवशीच मंदिरामध्ये यायला हवी हाच सल्ला कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन त्या दिवसापासून त्या वर्षापासून श्री किसन गोविंद पाटील यांच्या घरी गावचे मानकरी श्री पंकज हरिश्चंद्र पाटील आणि गावातील ग्रामस्थ महिला यांच्या उपस्थितीत पालखी सजवतात आणि सजवल्यानंतर सायंकाळी 5 वाजता श्री किसन गोविंद पाटील यांच्या गोविंद बंगल्यावरून बँडच्या तालावरती मंदिराकडे प्रस्थान केली जाते। पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिरातील महाआरती आणि देवाला पालखीत बसवल्यानंतर 6 वाजता पालखी गावातील मुख्य रस्त्यांवर मार्गस्थ होते आणि संपूर्ण गावातील मुख्य रस्त्यावर फिरवल्यानंतर पुन्हा रात्री 12 वाजता मंदिरात परत आणली जाते। अशा प्रकारे पालखीचा सोहळा पार पडतो। परंतु ही प्रथा सहजासहजी अंमलात आली असे नाही। त्यासाठी काही नागरिकांनी विरोध सुद्धा केला, पण त्याचे फायदे लक्षात घेतल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी ही नवीन पद्धत स्वीकारली। याचे फायदे असे की शास्त्राप्रमाणे विधी पार पडतात, पालखी वेळेवर आल्यामुळे गावातील लहान मुलं, घरी आलेले पाहुणे आणि इतर ग्रामस्थांना सुद्धा पालखीचे दर्शन होते। अशा प्रकारे सुसज्ज आणि सुरळीतपणे कोपरी गावातील पालखी सोहळा पार पडू लागला। सर्व काही सुरळीत सुरू असताना संपूर्ण जगाला महामारीने ग्रासले। अशा काळात शासनाचे निर्बंध असताना देखील 2021 आणि 2022 या सालात
सर्व नियमांचे पालन करून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत यात्रा उत्सव पार पाडण्यात आला. या 2 वर्षात पालखी गावात न फिरवता फक्त मंदिराच्या सभोवताली फिरवून पालखी पुन्हा मंदिरात नेण्यात आली. उत्सवाला आणि परंपरेला कोणत्याही प्रकारचा खंड पडला नाही. त्याच काळात श्री सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरी यांच्या माध्यमातून अन्नदान, रक्तदान शिबिर, जीवनावश्यक वस्तू गरजूंना देण्यात आल्या. त्यानंतर 2023 आणि 2024 या वर्षीही उत्साही परंपरा सुरू राहील. 2024 हे वर्ष ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरे केले, कारण ही मंदिराच्या 50व्या वर्षाची सुरुवात होती. त्यात गावातील ग्रामस्थ, क्रिकेट संघ, रिक्षा चालक मालक, साई पदयात्री ग्रुप, महिला बचत गट, मॅजिक ग्रुप, श्री सदस्य, स्वाध्याय परिवार अशा अनेकांनी प्रत्येक सार्वजनिक उत्सवात एकत्र येऊन हे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले. त्याची ही काही क्षणचित्रे.
देवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वर देवता संजीवनी जय देवी त्रिभुवनी भवनी पाहता तुझे नारी.
हा माहितीपट म्हणजेच श्री सत्यनारायण मंदिराचा आणि गावचा इतिहास आमच्या अल्पबुद्धीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही क्षण राहून गेले असतील तर क्षमस्व. पण जायला तरी काही हरकत नाही. कोपरी गावावरती इतकं चांगलं शूटिंग आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.